अहमदपूर येथे नगराध्यक्ष पदासाठी आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक पार पडलेली आहे आणि आपण अहमदपूर शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधल्या बुथावरती आहोत। सायंकाळचे 7:30 वाजत आहेत। तब्बल 2 तास लेट मतदान प्रक्रिया अजूनही सुरूच आहे आणि भाजपाचे गणेशदादा हाके पाटील हे माझ्यासोबत आहेत। नुकतंच त्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मतदान केलेलं आहे आणि काही प्रश्नावरती मी त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे। दादा, आज मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि या मतदान प्रक्रियेची उद्या मतमोजणी होती, मात्र नागपूर खंडपीठाने ती पुढे ढकललेली आहे। अर्थातच ते 21 डिसेंबर रोजी पुढे ढकललेले आहे। नेमकं काय कारण असावं आणि काय वाटतं या संदर्भात तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे? उच्च न्यायालयामध्ये असलेल्या विविध ज्या अपील्स होते त्या अपील्सच्या अनुषंगानं उच्च न्यायालयानं 24 महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आणि मग या 24 पुढे ढकलण्यात आलेल्या निवडणुकांच्या आज जर आपण त्याच्या अगोदर जर ह्या आज झालेल्या सगळ्या नगरपरिषदांचे निकाल जर दिले तर त्या निकालाचा परिणाम पुढच्या येणाऱ्या 24 नगरपरिषदेवरती होऊ नये या हेतूनं उच्च न्यायालयानं आज ज्या नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल हा प्रलंबित ठेवलेला आहे, तो 21 तारखेला ठेवलेला आहे। महत्त्वाच्या विषयाकडे वळूया। आज नुकताच एक नगराध्यक्ष पद आणि 25 नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली। कसं मतदान प्रक्रिया झाली, काय जनतेचा कौल कोणाकडे असेल, काय वाटते? म्हणजे खरं तर मी म्हणेन की यापूर्वी अहमदपूर नगर परिषदेची निवडणूक झाली होती तेव्हाही डायरेक्ट अध्यक्षाच्या निवडणुकीचा जो पहिला प्रयोग होता त्यावेळेला अशाच पद्धतीचं वातावरण या अहमदपूर शहरामध्ये होतं आणि त्यावेळेला सुधाकर नागरगोजे हे त्यावेळेला म्हणजे आपल्या सरकारनं जो निर्णय घेतलेला होता की डायरेक्ट नगराध्यक्षाच्या निवडणुकीचा, त्यातही त्यावेळेला सुधाकर नागरगोजे हे ज्या पद्धतीनं निवडून आलेले होते तीच परिस्थिती, राजकीय परिस्थिती आज आणि सामाजिक परिस्थिती आज नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये अहमदपूर शहरात दिसली आणि मला वाटतं जो निकाल त्यावेळेला आलेला होता तोच निकाल याही निवडणुकीमध्ये निश्चितपणे येईल। नेमकी लढत भाजपची कोणासोबत झालेली आहे या निवडणुकीमध्ये? नाही, खरं तर म्हणजे आमची ज्या आता इथं मंत्री आहेत, आपल्या इथले विद्यमान आमदार आहेत, त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्या पक्षाची ताकदही आहे। त्यांनी फक्त आम्हाला एवढंच की म्हणजे त्यांच्या इतकी ताकद नाही असं समजून आमच्याबरोबर युती त्यांनी केली नाही, पण आज ज्या पद्धतीनं निवडणूक झाली ती निवडणूक पाहता त्यांच्यापेक्षा भारतीय जनता पार्टीची ताकद अहमदपूर शहरामध्ये जास्त आहे। हे मला असं वाटतं की मतदारांनी ज्या उत्साहानं, ज्या जल्लोषामध्ये, ज्या आनंदानं मतदारांनी मतदान केलेलं आहे त्याच्यावरून भारतीय जनता पार्टीची ताकदसुद्धा त्यांच्यापेक्षा कमी नाही हे दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं लढत ही राष्ट्रवादी म्हणजे घड्याळाबरोबर कमळाची असेल। निश्चितच दादाने सांगितल्याप्रमाणे घड्याळाबरोबर कमळाची लढत या अहमदपूर शहरामध्ये झालेली आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। मात्र हे 21 तारखेला निश्चितच आपल्याला बघायला मिळणार आहे। धन्यवाद दादा, थँक्यू। आवाज बहुजनांचा।